आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। सरकारी योजनेतही अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनचा प्रभाव। महिलांना देण्यात येणाऱ्या 10,000 रिक्षा गुलाबी रंगाच्या। रिक्षांचा कलर गुलाबी असल्यामुळे योजनेचे नाव पिंक रिक्षा योजना असल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरात, नाना पटोले सत्तेमध्ये नाहीत, सत्तेमधील व्यक्तीच काम करू शकतात। मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमणाची कारवाई थांबवली। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। केंद्रीय कर्मचारी आता आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार। 58 वर्षांनंतर केंद्र सरकारने बंदी उठवली। भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची माहिती। आम्ही जिना फॅन क्लबमध्ये सामील नाही। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती। संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी दुसऱ्याची करतात। ज्या अबू अस्मीने बाळासाहेबांना बालबुद्धी म्हटलं, ज्यांनी संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध केला, त्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत। अमित शहा काय चुकीचं बोलले? नरेश मस्केंचा संजय राऊतांवर पलटवार। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिना। उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या इतके प्रेमात आहेत की शंकराचार्यांचे पाय धुतले तरी हिंदू उद्धव ठाकरेंकडे येणार नाहीत। प्रकाश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही माझ्या शहरामध्ये राहता, शांत रहा। इतकी वर्ष शेतात लपून होतात। प्रमोद महाजन यांच्यामुळे आम्ही तुमचा आदर करतो। चंद्रकांत खैरेंचा प्रकाश महाजन यांना इशारा। मोदी मुस्लिम लोकांसोबतही जेवतात, मग त्यांनाही विरोध करणार का? खैरेंचा सवाल। बंद पडलेल्या इंजिनाच्या नेत्याबद्दल आम्ही बोलत नाही। प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांचा महाजन यांना टोला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवावी। महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही काय आहे ते दाखवेल। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा।